शैलं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। वर्तमानातली सर्वात मोठी अडचण कोणती? प्रिया। डॉक्टर अभिमानच्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये ड्रास्टिक चेंज झालाय आणि तो सुद्धा निगेटिव्ह। मीच थोडासा साशंक झालोय। ही गोष्ट घरात कोणालाही सांगायची नाही, बरोबर? आजोबा, गेल्या काही दिवसात अशा काही गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे मला अंदाज यायला लागलाय की आपल्या विरोधात आणखी किती जण उभी राहत आहेत। एक एक करत याचं सैन्य तयार कधी होईल याचा अंदाजही येणार नाही तुला। सगळ्यात भीती आहे ना ती गनिमी काव्याची। तुझ्या विरुद्धच्या लढ्यामध्ये गनिमी कावा वापरला जाऊ शकतो आणि त्याही पेक्षा फितुरीची। तुझा ज्यांच्यावर विश्वास आहे ना त्याच लोकांकडून। माझ्या बाबतीत जर म्हणाल तर स्वतः सोडल्यास माझा कोणावरही विश्वास नाही, त्यामुळे फितुरीचा प्रश्नच येत नाही। मी वन मॅन आर्मी आहे आणि तरी सुद्धा सगळ्या शास्त्रांना पुरून उरीन मी। अरे वा, बराच आत्मविश्वास वाढलाय की। वाटेत पुन्हा एकदा आलेल्या एका काट्याला अलगद उचलून बाजूला टाकलाय मी। कोणाला? मम्मा। प्रियाला माझ्या विरुद्ध फडकवणारी ठिणगी। पुन्हा एकदा मी कुसुमात्याच्या मनाचा ताबा घेतला होता आणि नेमकं त्याच दरम्यान प्रियाला मम्माचा फोन आला। सुलेखा, तलवार हातात आल्यानंतर ती नुसती चालवायची नसते, त्या तलवारीला कधीतरी धारही करावी लागते, नाहीतर बोथट होऊन जाते ती। मला वाटलं तुम्ही माझं कौतुक कराल। कौतुक केलं असतं, पण हे वागताना जरा पुढचा मागचा विचार केला असतास ना तरच। म्हणजे तुला काय वाटतं या गोष्टीची चर्चा मामा कोणापाशीच करणार नाहीत? पण तिच्यावर विश्वास कोण ठेवणार? आणि तशीच वेळ आली तर मम्माचं काय करायचं हेही मी ठरवून ठेवलंय। कोण बोलतोय? सुपान। इंदे, अगं इंदे, तू अगं कुठे आहेस तू? इंदे कुठे आहेस? सांगते, सगळं सांगते तुला। आधी मला सांग, वाड्यावरती काय परिस्थिती आहे? अगं वाड्याचं काय घेऊन बसलीस? वाडा बघायचा आहे आणि मी बी बघायचं आहे। बरं तू कसं पण विचारतेस? तू काही यायलाच निघालीस वय? तसंच करावं लागणार आहे कदाचित। असंच बोलली होतीस मागच्या खेपाला, पण आली तर नाहीच।
दिसता फसका मार. गेल्या वेळेला परिस्थिती तशी होती. हा म्हणजे पुन्हा तशी परिस्थिती आली का तू पळणार काय? आता जिथं इंदू तिथं हे सोबात. तुला हवं तर ही माझी जिद्द समज. त्यासाठीच येते असं समज. अगं मग ये की काय मूर्त शोधून काढून देऊ का तुला? अगं माझे इंदे, तू वाड्यावर येणार असेल तर प्रत्येक दिवस मुहूर्तच आहे मला. हे बघ, वाड्याची डागडुजी पुरी झाली असली तरी दिनू परत आलेला नाही आणि तो लवकर येईल असं वाटत नाही. अगं त्या इष्टेचं मी बघतो ग, तो कशाला काळजी करते. पण मला सांग, तुला इथं यावं असं अचानक का वाटलं? मागे एकदा तूच म्हणाला होतास ना, शास्त्रांना संपवण्याचं वाड्यापेक्षा आणखीन चांगलं ठिकाण कुठलं असू शकतं. खरंय, पण आता तू कोणाला संपवणार आहेस? तेच ठरवायचंय. रांगेत 3 जण आहेत, फक्त त्या 3घांना एकत्र मारायचं की वेगवेगळं? शबाश इंदे, शबाश. अगं तू इथं ये, मग मी काय करतो ते बघ. अगं तू ये तरी या वाड्यात तुला राणीवाणी ठेवतो की नाही बघ. सांगेन. अगं हे काय, सगळे शास्त्री इथं या वाड्यातच मार. इंदे, तू इथं आलीस की सगळे शास्त्री इथं मरतील आणि मग खजिना आपलाच, तुझा आणि माझा. अगं इंदे, या वेळेची वाट मी किती वर्ष बघतोय. तू ये, लवकर ये. ठेवते फोन. इंदे, ठेवलं फोन. इंदे, लवकर ये ग बाई. कर ना, वगैरे फोन करत होतास ना? नाही काय नाही, राहू दे, बोल ना तू. कोणाला करत होतास फोन? इफ यू डोंट माइंड. डोंट वरी, भाईलाच करत होतो फोन. प्लीज कॅरी ऑन. एक, तू आलीस म्हणून मी फोन लावत नाही असं नाहीये. अभिमानपर्यंत पोहोचण्यासाठी भाईने काल एक पर्याय दिला होता मला. कुठला पर्याय? परमेश्वरला ट्रॅप करण्यासाठी त्याला इथला पत्ता द्यायचा. आणि तू काय म्हणालास? तू इथे असताना मी त्याला इथला पत्ता देईन का? कसं तरी टाळलं त्याला. परमेश्वर जरा जास्तच त्रास द्यायला लागलाय. त्याने भाईला हेही विचारलं, तुझा आणि माझा काय संबंध? या परमेश्वरचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. बरं, प्लॅनचं कुठपर्यंत आलं? त्यातही हा परमेश्वर आडवा नाही. म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने स्वप्नीलला किडनॅप केलाय. अच्छा, म्हणजे आता माझ्या बदल्यात स्वप्नील. मग काय ठरवलंयस तू? काहीच नाही. म्हणजे
मला त्यांच्या ताब्यात द्यायचं की नाही याबाबत तू साशंक आहेस. मला स्वप्नीलाही काही होऊ द्यायचं नाहीये आणि तुलाही. ते माझा डिसिजन होईपर्यंत तू कुठलाही गैरसमज करू नकोस, ओके? वसुधा, हाँ आले बाबा. काय हवंय का? मधू आला का ग? मला म्हणाला होता लवकर येईन म्हणून. हो मलाही म्हणाले होते तसं, पण मग नंतर म्हणाले की निघताना मी फोन करीन. अजून फोन नाही आला त्यांचा. काही काम होतं का? नाही, सहजच. सहज तर नक्कीच नाही बाबा. काय झालं बाबा? बाबा बरं बिरं वाटत नाहीये का? तब्येत उत्तम आहे माझी. मग काय झालं सांगा ना. अस्वस्थ का दिसताय? नाही, अस्वस्थ नाही. बाबा विष्णूचा फोन येऊन गेला. मग म्हणाला वाड्यावर डागडुजी झाली आहे, रंगरंगोटी झाली आहे. मालक आता तुम्ही वाड्यावर या. नाही बाबा मी म्हटलं त्याला, बाबा रे एवढा गणेशोत्सव आटपला की येईन हो वाड्यावर. हो वसुधा, मी विष्णूला नकार दिला खरा, पण त्याला बहुतेक वाईट वाटलं असेल असं मला वाटतंय. नाही हो बाबा, तसं जर काही असतं ना तर विष्णूने लगेच आम्हाला फोन केला असता. बघा आम्ही मालकांना बोलवलं, मालक नाही म्हणाले. अगदी साधा आहे तो. खरंय, मालकाच्या परोक्ष त्यानं एवढी डागडुजी केली, रंगरंगोटी करून घेतली वाड्याला. मालकाची शाबासकी आपल्याला मिळावी असं वाटत असेल त्याला. एकटा आहे ग तिथे. सोपान काका आहेत, पण त्यांचा त्रासच होतो त्याला. आणि खरं सांगू का, विष्णूचा फोन येऊन गेल्यापासून मलाही वाड्याची ओढ लागली आहे. बाबा कसं आहे की तो वाडा म्हणजे मला माझ्या वडीलधाऱ्यांसारखा आहे. माझ्या आयुष्याचे सगळे चढ उतार त्यानं पाहिलेले आहेत. वाड्यावर गेलं की आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटतं. मला हे माहित का नाहीये बाबा. तुम्ही असं करा ना, गणपतीला अजून थोडा अवकाश आहे ना, तुम्ही 2 दिवसासाठी वाड्यावर जाऊन या. हां, आणि येताना विष्णूलाही बरोबर घेऊन या. गणपतीसाठी तो इथेच येईल. मग तर झालं. मी यांना आत्ता फोन करते, ते गाडीची व्यवस्था करते. ते नंतर बघू, त्याला त्याचं काम करू दे. तुला वेळ मिळाला की विष्णूला मला फोन लावून दे. अहो आत्ता देते की लावून. सुलेखा बोलते. अगं इंदे, कुठं आहेस तू? कुठं आहेस? अगं तुझी वाट बघून मी अर्ध मेला झालोय. काय मोरल्या जन्मात भेटणार आहेस का? सोपान, मी आता ज्या ठिकाणी राहते ती जागा सोडून येणं म्हणजे इथे परत न येण्याची तयारी करूनच निघावं लागेल. अगं मग तू कसं पाय घाबरतेस? मी आहे नवं. आणि उद्या वाड्याची डागडुजी झाल्यानंतर
सगळे शास्त्री वाडा बघायला आले तर? अगं मग बरं झालं की सगळे शास्त्री एका जागी गावतील. कोणाला कुठं शोधायला जायला नको. चल उचल हत्यार आणि हो सुरू. इंदुमतीने काय करायचं आणि काय नाही हे कोणी सांगायची गरज नाहीये. ती बघेल तिचं काय करायचं ते. म्हणूनच मी विचारते, तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं दे. अगं पण वाड्यात हाय कोण कुत्र त्याच्याबद्दल मी तुला सांगू. हे बघ तू ये. अगं तुला आणि मला राहायला जागा केवढी लागते. माझ्या राणीला मी सुखात ठेवीन बरं का. बरं काय ग तू एकलीच येणार आहेस का तुझ्या बरोबर कोण आहे? सांग की. नवा यार गावला काय तुला? तुला इतकं सगळं विचारून घेते सोपान, कारण मला इंदुमतीची शक्ती मिळाली आहे. पण त्या शक्तीचा वापर करण्यासाठी मला एकांताची गरज आहे. मग तू बघच कसं एक एक शास्त्राला संपवते ते. आणि तू जसं म्हणालास तसं कदाचित कोणीतरी येईल माझ्या बरोबर. म्हणजे तुला कोणी नवा यार भेटला का काय? नवा नाही, जुनाच. कोण? भालचंद्र. काय सांगतेस काय इंदे? अगं तुला कोणी सांगितलं? भालचंद्र परत आलाय सोपान. मी पाहिलंय त्याला, फक्त अजून खात्री नाही झाली. दिवस असणार इंदे, मी तुला सांगतो दिवस असणार. माझा मालक परत आलाय इंदे. माझा मालक परत आलाय. माझा मालक परत आलाय इंदे. त्याला मी घेऊन ये. अगं खुळे, देवानं त्याला तुझ्या माझ्या मदतीसाठीच पाठवलाय. त्याला घेऊन ये. घेऊन ये त्याला. शांत शांत हो सोपान. सगळे शास्त्री संपणार. मी येते वाड्यावर लवकरच. आहा, माझा मालक परत आलाय. माझा मालक परत आलाय. काय झालं? मी अभिमानच्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. का? मला त्याचा पत्ता हवा होता म्हणून. तुला त्याचा पत्ता हवा होता कारण आधीला हातनं सोडायचं नव्हतं, बरोबर? माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. किती पर्याय शोधलेस तू? मी इथे वाद घालायला आले नाहीये तनिष्का. पुढे. मी अभिमानच्या मनाचा ताबा नाही मिळू शकले. का? मला नाही माहित. मी खूप प्रयत्न केला, खूप. पण त्याच्या मेंदूचे दरवाजे मी नाही उघडू शकले. सुलेखा, आयुष्यात जेव्हा माणूस पहिल्यांदा पोहायला शिकतो त्याच्यानंतर त्याच्यावर कुठचीही वेळ आली तरी तो पोहणं विसरत नाही. मी आता काय करू? पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक होऊ नकोस. तुला मी मागेही सांगितलं होतं, हातात तलवार आली की वार करत सुटायचं नसतं. त्याला वेळोवेळी धारही करावी लागते. म्हणजे इंदुमती कधीच दुबळी नव्हती.
आणि लाचारही नव्हती. आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या पराभवाला ती सामोरी गेली, पण दुसरा जन्म घेतला त्याच्यासाठी तिने. तिच्यासमोर तुझी हार खूपच छोटी आहे. पुन्हा प्रयत्न कर, इथे माझ्या समोर. आत्ता? ताबडतोब. इतर कुठलेही विचार डोक्यात आणू नकोस. तुला जे काही मिळवायचंय ते तोंडून अवाक्षरही न काढता मिळतंय का याचा प्रयत्न कर.